हॅलो. हा, बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, मला अनुभव सांगायचा आहे. हा, कुठून बोलताय ताई? मी औरंगाबाद जिल्हा आणि अच्छा अच्छा. सिल्लोड तालुक्यात आमचं छोटस गाव आहे डिग्रस म्हणून. हा 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 हा. तिथं नाव राहतो आम्ही. नाव सांगायचंय ताई? हो, ममता सोनवणे. अच्छा, काय अनुभव आला ताई? ताई, मी अगोदर अनुभव सांगितलेला आहे तुम्हाला. माझ्या मुलाचा नीटला नंबर लागला, म्हणजे हा ऍडमिशन हा 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 मी हा हा. सांगितले तेव्हा ती नाव सांगितलं नव्हतं माझं. बरोबर. हा हा हा. तर मग म्हणजे आम्हाला मग रूम पाहायची होती इकडं, ते अकोल्याला आलो नाही आता आम्ही. हा 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 हा. मग तिच्या बहिणीच्या मैत्रिणीने सांगितलं होतं अगोदर, ती इथं राहत होती की हा मी बोलीन बुवा जसं की रूम खाली झाली की. हा हा हा. आणि मग तिने सांगितलंच नाही की रूम खाली झाली की तुम्हाला घ्यायची का का हा काय करायचं बुवा जसं. तिला हा लक्षच नाही राहिलं. हा. आणि आणि नंतर मग तिने मला फोन केला की ती रूम गेली बुवा जसं. मी महाराजाला एवढी विनंती केली, मी शेतात होती. हा मी म्हटलं, महाराज तुम्ही जसं जिथं माझं सगळं चांगलं असेल, तुमचं केंद्र जवळ असेल, तिथं माझी रूम मिळू द्या आम्हाला. हा 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 हा. आणि मग नंतर मग दुसऱ्या दिवशी हा तिचा फोन आला हा. की त्यांनी रूम घेतली होती की बुवा त्यांनी ऍडव्हान्स दिलेच नाही, तुम्हाला जर घ्यायची असेल तर घेऊन घ्या ही रूम. ओ. आणि विशेष म्हणजे ताई, इथं महाराजांचं केंद्र जवळ आहे. हा. आणि जसं लागत होतं, म्हणजे आमच्या सासूबाई आता खेड्यात असतात ना, मग रोज हरिपाठ घेतात त्या. बरोबर. हा हा हा. इथले घर मालक पण इतके छान भेटले, ते आई पण की रोज हरिपाठ पण घेतात संध्याकाळी. अरे वा. आणि मी शेताच्या कामासाठी घरी असल्यामुळं इथं म्हणजे एवढं व्यवस्थित सगळं जसं घरी होतं तसं महाराजांनी घडवून आणलं इथं पण. वा, किती छान रूम ताई. हो. आणि रूम पण इतकी छान, बाहेर पण तसं सगळं असं जवळ जवळ, किराणा जवळ, सगळं एवढं जवळ. आणि मी म्हणजे विशेष म्हणजे मी केंद्रात एकटी जाऊ शकते इथून. मी आता अकोल्याला आहे ताई. अरे बापरे. हो ना. मी बापरे. अकोल्याला आहे. तुम्ही म्हणजे विचार बी करू शकला नव्हता की एवढं माझ्या जसं जवळ येईल राहील. असं. हा. हो, नाही राहीन खरंच बी सुद्धा स्वामींची म्हणजे. लीला आहे, स्वामींची लीला आहे सगळी. हो, पहा ना ताई, किती 80,000 रुपये माझ्या 70,000 रुपये माझ्या मुलाला स्कॉलरशिप मिळाली. बापरे, बघा ताई. आणि इथं आले शेतातले, खेड्यातलं कसं वातावरण असतं. हो, खरंय. आणि इथं इतकेच म्हणजे सुधारी पण इतके चांगले आहेत ना, अरे बोलायला वा. त्याला सगळे. हो ना. आणि हा. दादाकडून सेवा घेतली होती पुन्हा. कुठल्या दादांकडनं? केंद्रे दादाकडून. ओ. हा. कशासाठी ताई? ते कर्जमुक्तीसाठी घेतलेली होती. मग काय फरक पडला ताई? हो, फरक आता म्हणजे त्यांनी सांगितलं होतं, सद्गुरुचरित्र पारायण करायचे. हा 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 हा. आणि असेच त्या गुलाबाच्या फुलांची त्यांची सेवा सांगितली होती दादांनी करायची, मग ती केली होती. हा हा आणि हा आता गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, तर दुसरं पारायण चालू असताना हा. माझ्या मनात होतं की पूर्णाचा नैवेद्य करायचा. मग दारासमोरच एक बाबा वारली, मग म्हटलं जो त्या महाराजांना समजून घेतील की बाबा हो की हो. काही जसं आपल्याला चांगलं नाही वाटत ना. बरोबर आहे. हा हा. तर ते माझ्या स्वप्नात एक मी ज्या मुलीला सांगितलं होतं जेवायला, तिची हा आई आली की मग की बा तुम्ही जेवायला का नाही सांगितलं. हा आणि मग म्हटलं महाराजाच्याच मनात आहे आता हे. मग म्हटलं साळा होत नाही, आपण स्वयंपाक करू. हा. आणि मग नंतर मी शेतात चालले गेले आणि माझ्या मुलीला म्हटलं स्वयंपाक साधाच कर. तर तिने हा. ऐकलं की पूर्णाचा स्वयंपाक कर. बापरे. हा. तेव्हा 10 वाजेपर्यंत माझ्या मुलींना आणि जाऊन पूर्णाचा स्वयंपाक केला. म्हणजे महाराजांना माझ्या मनात इच्छा ठेवलीच नाही. बापरे. एवढं एवढं चांगलं म्हणजे इतका अनुभव येऊन राहिले महाराजाचे, भरपूर असे अनुभव येऊन राहिले मला. अरे वा. इथं पण मी काल केंद्रात निवड घेऊन गेले होते. हा. म्हणजे असं. नाही म्हणजे किती जवळ तुम्हाला सेवा करायला मिळालं. हो, उपासना केंद्र आहे ताई इथं. हा हा आणि तिथं पण गेले की ते सगळे चांगले बोलतात. मी नेहमी जातात ना. हा हा. आता म्हणजे शहर आहे ताई, मोठं असतं. मग त्याच्यामुळे असं वाटतं, पण असं वाटतच नाही की मी इतक्या दूर आली म्हणून. बरोबर बरोबर. आणि एवढं लांब इथं जाऊन पण तुम्हाला सगळी सोय केली स्वामींनी. हो, सगळी सोय केली स्वामींनी. आणि इथं म्हणजे मी घरी जशी सेवा करत होते तसेच होऊन राहिलं माझं इथं पण. अरे वा. हो, आणि काय होणारच झालं. ताई. आपण हो, मनापासून केलं ना तर सगळं काही सोय करतात स्वामी. सगळं सोय करतात. आणि खरंय. मी माहितीये का, आमच्या शेतीवर लोन काढायचं होतं आम्हाला. हा हा. आणि मग माझं ते सगळं क्लिअर झालं. मग इकडे यायचं होतं. मी आता 15 दिवस झाले इकडे आली. तिकडे काय बदली आणि झाली का मिस्टरांची? नाही नाही, शेतीच करतो मॅडम आम्ही. अच्छा. हो का? हो, रूम रूम घेतलेली इथं. अच्छा. हो, मुलांसाठी रूम घेतली ना.
अच्छा, बरोबर बरोबर, त्यामुळे हा. त्याचे क्लास लावले नाही तर नीटचे. बापरे, हा. सगळं आणि छान होईल ताई, कारण हा. तुम्ही एवढे कष्ट पण करता, सेवा पण करता. तर मग सग- मी काय झालं होतं की जसं आमच्या शेतीवर लोन भेटतं ना. अच्छा, हा मग जसं मला इकडे यायचं होतं, आईले घरी यायचं. मग म्हटलं महाराजांना म्हटलं तसं माझ्या त्या सह्या आणि ते पूर्ण करून घ्यायच्या होत्या. हा हा हा. मग मी 11 दिवसात संकल्प केला की मी 11 दिवस 11 वेळेस तारक मंत्र बोलीन बुवा जसं. हो ते हो हा, दादानी सांगितलं होतं ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी. बरोबर. मी ते पाहिलं होतं ना दादाचं वा की मला वा, संकल्प हा, केला. हा. दादा ते सांगले तोडगे सांगितले दादानी ते मी करते ताई पूर्ण. हो का? हो. तर दादा ऐकणार आहे ते सगळं बघा. आणि मग ते मी संकल्प केला. दादानी बोलले जसं की बुवा आपले बाप आहे ते त्यांना असं मान घावंच लागतं. बरोबर आहे, तसंच खरंय. झालं. मी 11व्या दिवशी माहितीये का 11व्या दिवशी म्हणजे 11 दिवसाला सगळं काम आवरलं शेतातलं पण आणि मला इकडे यायचं अकोल्याला. म्हटलं आता इकडे यायचं पुन्हा 2-4 दिवसात जर म्हटलं त्यांनी की बँकेवाल्यांनी सह्या घेऊन घ्यायच्या बा तुमच्या. हा 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 तर हा 11 दिवस झाले आणि हा. माझं लगेच ते बँकेतून फोन आला की तुम्ही सह्या देऊ शकता बा. अरे आज. वा, आणि किती पैसे पण छान. मिळाले. बापरे, किती छान होतंय. हो ना इतकं सरळ सरळ काम लगे एवढे सरळ म्हणजे मार्गी फक्त झालं सगळं, हा. हो. इतके सुंदर सुंदर अनुभव येऊ लागले. खूप छान ताई, मी शेअर करते हा ताई. हो हो. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई.